नमस्कार. आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओचा मुख्य टॉपिक हे आहे की पोलीस कॉन्स्टेबलचा नेमका पगार किती असतो आणि त्यांना भत्ते कोणते कोणते मिळतात हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार हा बेसिक पगार 21,700 हा असतो. ग्रेड पे, भत्ते, DA, HRA, TA मिळून एकूण वेतन हे 28,000 ते 32,000 पर्यंत जात असते महिन्याचे वेतन. त्यांना विशेष भत्ते असे नोकरीत जोखीम भत्ता, रात्रीचा भत्ता, वेतनवाढ व प्रमोशन असतात. त्यांचं 5 ते 10 वर्षांतर त्यांना वेतनवाढ हे मिळत असते. प्रमोशननुसार एका कॉन्स्टेबलचे मासिक वेतन म्हणजेच पगार हे 40,000 ते 45,000 पर्यंत जात असते. त्यांना सरकारी लाभ हा कोणता कोणता मिळतो तर सरकारी पेन्शन त्यांना मिळते, मेडिकल, विमा, सरकारी कर्ज त्यांना मिळत असते. वार्षिक इन्क्रीमेंट देखील त्यांची दरवर्षी होत असते. म्हणजेच त्यांची नियमित वेतनवाढ ही होत असते, ही दरवर्षी होत असते. त्यांना HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्सेस म्हणजे घर भाडे भत्ता आणि TA ट्रॅव्हल अलाउन्स म्हणजे बाहेर कुठे ड्युटी लागली तर तिथला जाण्या येण्याचा खर्च त्यांना हा सरकारकडूनच देण्यात येत असतो. अशा रीतीने आज आपण महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा एका महिन्याचा पगार नेमका किती असतो हे आपण जाणून घेतलेला आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या चॅनलवरती आपण पोलीस भरतीबाबत विविध प्रकारचे मार्गदर्शनपर माहितीपर व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यामुळे बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकर बघायला मिळतील. तुझाच एवढंच. धन्यवाद. जय हिंद.